तर नक्कीच आजचा हा प्रीमियर लीगचा पहिला दिवस आपण पाहतोय. या ठिकाणी पहिल्या दिवसात आपण पाहतोय केगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं आणि या प्रीमियर लीगचं उद्घाटन सोहळा आलेल्या पाहुण्यांच्या शुभास्ते केले जाईल. आदरणीय आशिषजी तांबोळी साहेब माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जगजीवन नाईक माजी सरपंच आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांचं सुद्धा स्वागत असेल. त्या दरम्यान पराग काटे उद्योगपती आहेत केगावातील, त्यांचं सुद्धा मनपूर्वक मनस्वी हार्दिक स्वागत असेल. विनयजी म्हात्रे आई एंटरप्राइजेसचे ऑनर्स, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत असेल. त्याच दरम्यान आपण पाहतोय मोतीरामजी म्हात्रे माजी सरपंच केगाव, यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत असेल. किशोरजी म्हात्रे ग्रामस्थ आहेत भास्करजी म्हात्रे, या सर्व पाहुण्यांचं मनस्वी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या ठिकाणी सर्व खेळाडूंना सूचना आहे की उद्घाटन सोहळा संपन्न होतोय, तरी खेळाडूंना सूचना आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. बोला, लिहा फक्त तिथं मी लिहितो, तुम्ही लिहून द्या. सनी ए सनी गणपतीचा गाणी आवाज बारीक ठेव, म्युझिक मस्त पैकी. उद्घाटन चालू आहे ना, कॉपीराइट आहे नको, मग राहू दे, नको लावू. पहिली कसली पूजा गणपती कशी गजाननाची पहिली होईल. तर जाऊया आपण उद्घाटन सोहळ्याकडे आपण जाऊया. प्रत्येक ठिकाणी शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री गणेशाला वंदन केलं जातं आणि नक्कीच आपले आराध्य दैवत केगावचे आराध्य दैवत आपण जर पाहिलं ना तर सिद्धिविनायक आणि श्री गणेशाला वंदन केलं जाईल. या विनायकाला वंदन केलं जातोय. आदरणीय परागजी काटे उद्योगपती केगाव यांच्या पवित्र शुभास्ते श्री गणेशाला वंदन केलं जाईल. विनंती असेल परागजी काटे साहेबांना की आपल्या पवित्र शुभास्ते आपण श्री गणेशाला वंदन करायचं आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेवं सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्येचा अधिपती 64 काळांचा गणपती रिद्धी सिद्धीचा दाता श्री गणेशाला वंदन केलं जातोय. प्रत्येक ठिकाणी शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला वंदन केलं जातो आणि खरोखर आज आपण पाहतोय परागजी काटे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्री गणेशाला वंदन केलं जातोय. श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन केलं जातोय. श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार चढवला जातोय. श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली जाते की आज ह्या 4 दिवस चालणारा आहे मोठी स्पर्धा केगाव प्रीमियर लीग अतिशय शांतपणे निर्विघ्नपणे पार पडू दे, ही श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली जाते. एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय केगाव टेनिस क्रिकेटसाठी. कारण ना पैशासाठी ना स्वार्थासाठी प्रतियोगिता आहे केगावच्या क्रिकेटच्या भवितव्यासाठी आणि नक्कीच केगावच्या क्रिकेटच्या भवितव्यासाठी आयोजित केलेली 4 दिवस चालणारी ही दमदार स्पर्धा आपल्या भेटीला येते आहे. पूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. PTC लाईव्ह च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर केली जाईल. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री आशिषजी तांबोले साहेबांना विनंती असेल माजी सरपंच की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पूजन करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे. 18 पगड जातीच्या मावळ्यांना ज्या राजांनी एकत्र केलं, आई जिजाऊंचं स्वप्न साकार केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. 18 पगड जातीच्या मावल्यांना एकत्र करून रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्याचं शपथ घेतली. मुठभर मावल्यांना घेऊन शपथ घेतली आणि अवघ्या 16व्या वर्षी तोरणागड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय श्री आशिषजी तांबोळे साहेबांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातोय. गणेशाला वंदन केलं जातोय. आलेल्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय जगजीवन नाईक, आदरणीय विनयजी म्हात्रे आई एंटरप्राइजेसचे ऑनर्स, मोतीरामजी म्हात्रे माजी सरपंच केगाव, किशोरजी म्हात्रे भास्करजी म्हात्रे द्वारकानाथ ठाकूर आवेडा, या आलेल्या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन केलं जातोय. एक दमदार आयोजन आपण पाहतोय, एक दमदार नियोजन आपण पाहतोय. खरोखर अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा आपल्या भेटीला येते.
12 संघ आज या मैदानावर खेळतील. 4 दिवस चालणारा हा लढत या चॅम्पियन ट्रॉफीसाठी आपण पाहतोय की एक दमदार स्पर्धा आहे आणि स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आज आपल्या आजच्या या दिवशी. आजचा दिवस म्हटलं तर दुग्ध शंकरायोग, कारण आजचा दिवस श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळा. कारण आपलं आराध्य दैवत आपण पाहतोय श्री रामाला पूजलं जातं असे आमचे श्री राम जन्मोत्सव सोहळा आज प्रत्येक घराघरात प्रत्येक गावागावात संपन्न होत आहे. आणि आजच्या दिवशी या केगाव प्रीमियर लीगच्या वतीने आपण पाहतोय की हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. जगजीवन नाईक साहेबांच्या शुभ हस्ते श्रीफल फोडून या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली जाते. या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीला नक्कीच येते. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय उद्घाटन सोहळा. यानंतर खेळपट्टीकडे सर्वांनी जायचं आहे. खेळाडूंना सुद्धा सूचना आहे की आपण खेळपट्टीकडे रवाना व्हायचं आहे. सर्व खेळाडूंना हा सर्कल करायचा आहे. आपण सर्व खेळाडूंना सूचना आहे की आपण आपला जो 30 यार्ड सर्कल आहे ना तो आपण सर्कल भरायचा आहे. त्या सर्कलवर सर्वांनी उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत घेतलं जाईल. त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतर खेळपट्टीचं राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्रगीत घेतलं जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीला येते. आपण पाहतोय की स्पर्धा लाईव्ह आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल पूर्ण लाईव्ह कव्हरेज. त्याच दरम्यान या ठिकाणी आदरणीय श्री विनयजी म्हात्रे यांचं आगमन या ठिकाणी होतोय. स्पर्धेनिमित्त तर नक्कीच या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय विनयजी म्हात्रे एक दमदार व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून या केगाव प्रीमियर लीगला रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. त्यांचं सुद्धा केगाव टेनिसच्या वतीने मनपूर्वक मनस्वी हार्दिक स्वागत केलं जाईल. नक्कीच याची रेंज जाईल का? पडेल सनी रेंज आहे ना? रेंज जाईल. हॅलो चेक हॅलो. तर जाऊया थेट मैदानाकडे. मैदान जरी हाफ असला ना तरी स्पर्धेला मजा येणार आहे. कारण एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीला येते. नाव आहे केगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5. या 5व्या पर्वाचा आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. एक दमदार मॅच आणि दमदार स्पर्धा 4 दिवस चालणार आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सातत्याने ही स्पर्धा कव्हरेज केली जाईल. केगाव टेनिस क्रिकेट मधला मोठा ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल. उद्घाटन सोहळा संपन्न होईल. एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीला. तर विनंती असेल या स्पर्धेनिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे. प्लीज माचीस आणा असेल कोणाकडे तरी. केगाव क्रिकेट क्लब आयोजित केगाव प्रीमियर लीग 2026 भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. एक दमदार आयोजन केगाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून केलं जातोय. या मैदानावर खेळले जातील 12 संघ. या 12 संघांमध्ये एक लढत मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं केगावच्या क्रिकेट मधला एक मोठा रणसंग्राम क्रिकेटचा रणकुंभ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. केगाव प्रीमियर लीग 2026 जर पाहिलं ना तर त्या टी शर्टवर जो लोगो आहे ना त्या लोगो मध्ये सांगून जातं की केगावची एकता, केगावचं प्रसिद्ध ठिकाण आणि त्याच केगावचा आज प्रीमियर लीगचा शुभारंभ प्रारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातो आहे. शुभारंभ आदरणीय श्री आशिषजी तांबोळे साहेबांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं उद्घाटन केलं जातोय. कारण ज्या मातीने ज्या खेळपट्टीने ज्या मातीने आपल्याला घडवलंय ना आपल्याला
खेळाडू म्हणून बनवलंय ना, त्या मातीला कधीच विसरायचं नसतो आणि त्या मातीचं पूजन केलं जातोय, त्या खेळपट्टीचं पूजन केलं जातोय. कारण याच मातीने आपल्याला घडवलंय, ज्या मातीतून आपण खेळाडू म्हणून जन्माला आलो आणि आज आपण उरण पनवेल नव्हे तर रायगडमध्ये खेळण्यासाठी जातो, तेव्हा त्या मातीला विसरून जमणार नाही. अशा या मातीचं पवित्र राखलं जातोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं उद्घाटन केलं जातोय. एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीला येतो. केगाव प्रीमियर लीग 2026 उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. आदरणीय अशीची तांबोळी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो या खेळपट्टीचं उद्घाटन सोहळा. सर थोडं कॅमेराच्या बाजून समोरून साईडला सांग. कॅमेराच्या समोर जर दादा या साईडला वा तुम्ही दादा, किंवा त्या साईडला वा. कॅमेऱ्यामध्ये तुम्ही दिसत नाही. मान्यवरांनो, शुभ हस्ते आपल्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं उद्घाटन करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण आदरणीय श्री मोतीराम म्हात्रे माजी सरपंच केगाव, एक ज्येष्ठ नागरिक आपण पाहतोय. या ठिकाणी केगावच्या विकासासाठी सातत्याने लढणारे एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. मोतीरामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केलं जातोय या खेळपट्टीचं उद्घाटन सोहळा संपन्न. एक दमदार मॅच आणि दमदार स्पर्धा आपल्या भेटीला येते आहे. आदरणीय द्वारकानाथ ठाकूर अबेडा यांच्या शुभ हस्ते केलं जातोय या खेळपट्टीचं उद्घाटन. आदरणीय किशोरजी म्हात्रे, आदरणीय भास्करजी म्हात्रे या केगाव ग्रामस्थांचे सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांच्या शुभ हस्ते सुद्धा या ठिकाणी केलं जातोय या सामन्याचं उद्घाटन, या खेळपट्टीचं उद्घाटन सोहळा संपन्न होईल. अतिशय सुंदर नियोजन आणि सुंदर आयोजन आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस उद्घाटन सोहळा संपन्न होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. ज्या मातीने आपल्याला खेळाडू म्हणून बनवलंय, ज्या मातीने आज आपल्याला खेळाडू म्हणून नाव दिलंय, त्या मातीचं पूजन, ज्या खेळपट्टीचं पूजन केलं जातोय, अशा या खेळपट्टीला नतमस्तक व्हावं लागतं आणि नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय उद्घाटन सोहळा संपन्न. अतिशय सुंदर असं नियोजन आपण पाहतोय केगाव टेनिस क्रिकेट क्लबच्या वतीने. केगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे एक दमदार नियोजन, दमदार आयोजन आपण पाहतोय या ठिकाणी. त्यानंतर आपण नॉन स्ट्राईक एंड कडे आपण रवाना होत आहोत आणि नॉन स्ट्राईक एंड कडे या सुद्धा आपण या स्पर्धेचं, या खेळपट्टीचं उद्घाटन केलं जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. आदरणीय जगजीवनजी नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. गणपती बाप्पा मोरया केलं जातोय. श्रीफळ फोडून या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. आलेल्या पाहुण्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. ओके डीजे सनी, आपण रेडी राहायचं, राष्ट्रगीत चालू करायचंय. आपण सर्कल करत आहे का इथंच करत आहे? सर्कल वर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. तर राष्ट्रगीत होणार आहे या ठिकाणी. त्यानंतर आपण राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सर्वांना विनंती आहे, प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे, राष्ट्राचं राष्ट्रगीत चालू होत आहे, सर्वांनी स्टँड अप उभं राहायचं आहे. परेड विश्राम, परेड सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. राष्ट्रगीत शुरू कर.
भारत माता की वंदे. महाराष्ट्र गीतासाठी तयार राहायचं आहे आपण. विनंती असेल ऑपरेटरला की आपण महाराष्ट्र गीत लावायचं आहे. महाराज की जय भवानी. लगेच आपण टॉस घेऊया. पहिला मॅचचा पहिली मॅच आपण पाहणार आहोत. दोन संघांमध्ये होणार आहे पहिली मॅच. ग्राथिक जायंट्स आणि भूषण चॅलेंजर्स या दोन संघांमध्ये. विनंती असेल परागजी काठे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्या मॅचचा टॉस आपण करायचा आहे त्यांच्याचकडे. तर टॉस होत आहे. एका बाजूला असेल ग्राथिक जायंट्स तर एका बाजूला भूषण चॅलेंजर. हे दोन संघ आणि दोन संघांमध्ये होत आहे खेगाव प्रीमियर लीगची पहिला उद्घाटनाचा टॉस होतो आहे. आदरणीय परागजी काटे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो आहे टॉस. टॉसचा बॉस हेड. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय भूषण चॅलेंजर्स संघ या ठिकाणी टॉस जिंकला जातोय. हर्षद, टॉस जिंकलास या मैदानाचा पूर्ण अनुभव आहे तर नक्कीच काय असेल डिसिजन? आम्ही बॅटिंग करू. अच्छा, आणि या मैदानावर जास्तीत जास्त धावा हर्षद किती निघू शकतात? धावा तर 60-70 धावा निघायलाच पाहिजे. मॅच टफ फाईट होणार तर दोन्ही टीम चांगल्याच आहेत आमच्या. आणि या मैदानावर 60-70 धावा चेस होतात? नक्की होतात कारण का वाऱ्याचा वेग असल्यामुळे मॅचेस होतात. पण 60-70 झाला तर एक मेंटल प्रेशर असतो समोरच्या चेसिंग करणाऱ्या टीमला. त्याच्यामुळे आम्ही तेवढा स्कोर करायचा प्रयत्न करू. पर्व 5वं केगाव प्रीमियर लीग. गेल्या वर्षी कुठल्या संघाने चॅम्पियन ट्रॉफी उचलली होती? मानकेश्वर स्ट्रायकर्स प्रतीक ठाकूरच्या टीमने उचललेली. दरवर्षी वेगवेगळा एक चॅम्पियन भेटतो. चांगल्या टीम बनतात 12 टीम. तर यावर्षी बघू, आम्ही ट्राय करू. नाही, नक्कीच केगाव हा गाव मोठा आहे आणि केगाव मध्ये सुप्रसिद्ध खेळाडू की केगाव मध्येच नाही तर उरण रायगड मध्ये सुद्धा खेळतात. त्यामुळे तुझं सुद्धा नाव घेतलं जातं हर्षद. बेस्ट ऑफ लक पहिल्या मॅच साठी. आणि नक्कीच आपण पाहतोय ग्राथिक जायंट संघाचा कर्णधार या ठिकाणी टॉस हारलाय. टॉस हारल्यानंतर पहिली बॅटिंग येणार आहे तर कमीत कमी जास्तीत जास्त धावा किती धावा काढण्याचा प्रयत्न असेल? आमची फिल्डिंग आहे तर आम्ही त्यांना कमीत कमी 50 ते 60 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. गेल्या वर्षीच्या प्रीमियर लीग मध्ये आपण टॉप 4 मध्ये होता. आमचा टॉप 3 मध्ये थर्ड नंबर आलेला. आमचा सेकंड रनरअप होतो आम्ही. म्हणजे नक्कीच एक वर्ष आपण चॅम्पियन सुद्धा होता. म्हणजे चांगला संघ आहे तुमचा, बांधलेला संघ आहे. आणि नक्कीच यावर्षी सुद्धा आणि पूर्ण मैदानाचा अनुभव आहे आपल्याला. तर नक्कीच आपल्याला सुद्धा शुभेच्छा असतील पहिल्या सामन्यासाठी. बेस्ट ऑफ लक. तर जाऊया आपण थेट
पॅव्हलियन बॉक्स मध्ये जाणार आहोत. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान करूया आणि लगेचच आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. कृपया खेळाडू कक्षामध्ये बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की खुर्च्या खाली करायच्या. तिथं खेळाडू बसतील आपले, तर प्लीज खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. खुर्च्या आपण खेळाडूंना द्यायच्या, याचं नोंद घ्यायची आपण. या ठिकाणी केलं जाईल आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान. मॅच चालू राहणार दादा, टेन्शन घेऊ नका. फक्त आलेल्या पाहुण्यांचं सन्मानाने स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे, परंपरा आहे. ती परंपरा आपल्याला सातत्याने जोपासली जाते आहे. दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंना सूचना आहे की आपण आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल, कारण आपली संस्कृती, आपली परंपरा, अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सोहळा संपन्न होईल या ठिकाणी. नक्कीच ओके. त्या ठिकाणी आपण पाहतोय केगावातील एक दमदार व्यक्तिमत्व, उद्योगपती म्हणून ज्यांचं नाव आदराने घेतलं जाते असे आमचे परागजी काटे साहेबांचा या ठिकाणी केला जातोय यथोचित मान सन्मान. नक्कीच केगाव टेनिसच्या माध्यमातून केला जातोय. परागजी काटे साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. केगाव आदरणीय श्री आशिषजी तांबोली साहेबांच्या शुभ हस्ते, माजी सरपंच केगाव यांच्या शुभ हस्ते केला जातो या ठिकाणी परागजी काटे साहेबांचा यथोचित मान सन्मान. माईची प्रेमाची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन केला जातो या ठिकाणी मान आणि सन्मान. अच्छा, प्रीमियर लीग निमित्त आपण आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनस्वी मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम, आगतम, सुस्वागतम. यानंतर सन्मान असेल, स्वागत असेल या ठिकाणी. त्याच दरम्यान केगावातील माजी सरपंच, एक दमदार व्यक्तिमत्व आशिषजी तांबोळी साहेबांचं सन्मानाने स्वागत केलं जाईल या ठिकाणी, कारण या ठिकाणी या स्पर्धेला सातत्याने दरवर्षी वेळोवेळी सहकार्य करणार असे एक दमदार व्यक्तिमत्व आशिषजी तांबोळी साहेबांचा सन्मान केला जातोय. आदरणीय जगजीवन नाईक माजी सरपंच केगाव यांच्या शुभ हस्ते केला जाईल आशिषजी तांबोळे साहेबांचा यथोचित मान सन्मान. हॅलो हॅलो मोरे, आणि प्लीज याच्या नंतरचे जे खेळाडू आहेत पाठी, आपण ब्लॅक स्क्रीन जवळ उभे आहेत ना, त्यांना विनंती आहे की मागे कोणीच नका थांबू. डीजे एक मिनिट. तर आपण या स्पर्धा लाईव्ह आहेत आणि पाठून जे काही खेळाडू बसतात ना, ज्यावेळी मागून बडबडतात का तू असा खेळ तसा खेळ, खेळाडूला सांगतात, तसं कोणी काय करू नका. मागच्या साईडला कोणीच बसू नका. तुम्हाला 3 पॅव्हेलियन बांधलेले आहेत, त्या पॅव्हेलियन मध्ये जाऊन बसा, पण मागे खेळाडूंनी कोणीच बसू नका प्लीज. मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातो या ठिकाणी. त्याच दरम्यान आपण पाहतोय की गावाचे माजी सरपंच आदरणीय जगजीवन नाईक साहेबांचा या ठिकाणी होतोय सन्मान. यांचं नाव काय? आदरणीय प्रकाशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आदरणीय जगजीवन नाईक साहेबांचा यथोचित मान सन्मान
या ठिकाणी आपण पाहतोय माईची प्रेमाची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन केला जातोय आदरणीय जगजीवन नाईक साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान. हॅलो. आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपण ऑप्शनच्या वेळी जे नियम वाचले होते की 40+चा खेळाडू हा फलंदाजीसाठी कंपल्सरी असेल, जर फलंदाजीला नाही आला तर गोलंदाजी कंपल्सरी असेल, हा आपला नियम होता. पण तो ओपनिंगलाच असेल फलंदाजी